मी आज तुम्हाला एक रिअल स्टोरी सांगणार आहे 10th मधल्या मुलीची. स्कूलमध्ये ती टॉपर असायची नाही. टीचर्स म्हणायचे ही मुलगी खूप पुढं जाईल. पण 11thला गेल्यावर तिच्या लाईफमध्ये बदल सुरू झाले. म्हणजेच हार्मोन्स चेंज होत गेले. तसं मोबाईल जास्त, सोशल मीडिया जास्त आणि अट्रॅक्शन लेवल वाढत गेलं. हळूहळू अभ्यासावरचं लक्ष कमी झालं आणि पॅरेंट्स बोलायचे पण त्यांच्यात ॲक्च्युली संवाद कमी होता. 12thपर्यंत येईपर्यंत स्नेहाचा कॉन्फिडन्स कमी झाला होता. मार्क्स कमी झाले आणि जी मुलगी टॉपर होती ती स्वतःलाच विचारू लागली की मी कुठे चुकली आहे. त्या वयात तिला कोणीतरी शांतपणे समजावलं असतं तर, डायरेक्शन दिली असती तर तिचं फ्युचर आज वेगळं असू शकलं असतं. बरोबर ना? म्हणूनच पॅरेंट्ससाठी एक मेसेज आहे. मुलांना फक्त रूल्स नका देऊ, त्यांच्याशी कनेक्शन ठेवा, ओपन कॉन्व्हर्सेशन ठेवा. अट्रॅक्शन, करिअर, लाईफ डिसिजन्स हे सगळं काही ह्या एजमध्येच घडत असतं. या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्याशी मैत्रीसारखी बोला. टीन एजमध्ये गायडन्स मिळाली ना तर लाईफ एकदम खूप सुंदर घडतं. त्यासाठी मी पॅरेंट्ससाठी घेऊन येत आहे एक पॅरेंटिंग फ्री वेबिनार, जे तुमच्या मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल घडवू शकेल. तर लवकरच घेऊन येत आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी DM करा. आय बाउंड.